तासगाव भिलवडी मार्गावरील तासगाव शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर चेतना पेट्रोल नजीक वॅगनॉर कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरील शिवाजी बापू सुतार, आशाताई शिवाजी सुतार आणि 5 वर्षांचा वैष्णव ईश्वर सुतार अशा आजी आजोबा आणि नातू हे तिघे जण ठार झालेत, तर कारमधील 4 जण गंभीर जखमी झालेत। आदर्श शिक्षण पुरस्कार घेऊन परतताना हा अपघात झालाय। हा अपघात दुपारी 2च्या सुमारास घडलाय। सांगली येथील एका शिक्षण संस्थेतील 4 शिक्षक कारमधून कडेपूर येथील आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गेले होते। यापैकी स्वाती अमित कोळी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। पुरस्कार स्वीकारल्यानंतर हे शिक्षक कडेपूरवरून तासगाव मार्गे सांगलीला परतत असताना हा अपघात घडलाय। तासगाव जवळ आल्यानंतर समोर येणाऱ्या दुचाकीशी कारची जोरदार धडक बसली। ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली द्राक्ष बागेत कोसळली। या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला। हे तिघेही काकडवाडी येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते। वॅगनॉर कारमधील 4 शिक्षक पूजा राघवेंद्र कुलकर्णी, सूरज पवार, स्वाती अमित कोळी आणि एक व्यक्ती ही गंभीर जखमी झालेत। त्यांना तातडीने तासगाव आणि सांगली येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच तासगाव शहरातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिका तसेच पोलिसांना पाचारण केलं। तासगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। या अपघातामुळे एका वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या 5 वर्षीय नातवाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होतीये।